क्रँकेज डोअरच्या आतमध्ये नक्की काय असतं. तर आज आपण एक क्रँकेज डोअर आहेत ते आज ओपन केलेत, कारण की आज आपण पोर्टला आहे. पोर्टला आलो की आपण क्रँकेज डोअरचं इन्स्पेक्शन करतो, म्हणजेच क्रँकेज इन्स्पेक्शन करतो. सर हे जे आहे ते सर्व क्रँकेज डोअर आहे ते आपण सगळे ओपन केलेत. त्याच्या आतमध्ये पिस्टन नक्की कसं आहे, त्याला काय काय कनेक्ट आहे, कसं मूव्ह होतं, हे सगळं मी तुम्हाला आज दाखवतोय. हे आहे 2 स्ट्रोक मरीन डिझेल इंजिन. हे अशा प्रकारे आतमध्ये रन होतं. हे एवढं वाटणारं इंजिन एवढी मोठी शिप हे मूव्ह करायचं काम करतं. हे इंजिन आतमधून खूप मोठं असतं, अशा प्रकारे हे वर्क होतं. सो हे आहे एक युनिट. पिस्टन अशा प्रकारे जेव्हा कंबशन होतं तेव्हा पिस्टनची मूवमेंट खाली होते, नंतर कंप्रेस होऊन परत एअर कंप्रेस होते, परत पिस्टन वरती जातो. अशा प्रकारे हा पिस्टन मूव्ह होतो. आणि हा पिस्टन जेव्हा 2 मोशन होतात तेव्हा क्रँकशाफ्टचा हा जो क्रँकशाफ्ट आहे याचं एक रिव्हॉल्युशन पूर्ण होतो, म्हणून हे 2 स्ट्रोक इंजिन म्हणून ओळखलं जातं. हे आहे कारचं इंजिन. तर या दोघांचं कंपॅरिझन बघा, दोघांची स्पीड दिसेल. कारच्या इंजिनची स्पीड ते 1000 RPM वरती चालतं आणि हे शिपचं इंजिन हे 50 ते 100 या RPM मध्ये चालतं. म्हणजे तुम्ही कंपॅरिझन करू शकता किती फास्ट आहे कारचं इंजिन. आणि शिपचं इंजिन आपलं स्लो आहे, पण ते खूप मोठा लोड कॅरी करतं, म्हणून आपण हे मोठं इंजिन असं वापरतो. कंपॅरिझन बघा, कारचं इंजिन एवढंसं आहे दिसायला, पण हे शिपचं आपलं मोठं इंजिन 4 ते 5 माळे इतकं आहे. म्हणजे विचार करू शकता आपण किती मोठं हे लोड कॅरी करतं हे इंजिन. तर हे बघा, हा पिस्टन आहे, त्याला कनेक्टिंग पिस्टन रॉड. पिस्टन रॉडच्या खाली आहे कनेक्टिंग रॉड आणि त्या दोघांना कनेक्ट करण्यासाठी आपण क्रॉसहेड वापरतो, क्रॉसहेड बेअरिंग. कनेक्टिंग रॉडच्या खाली आहे क्रँकशाफ्ट. हा जो आहे हा क्रँकशाफ्ट, त्याला मग पुढे फ्लायव्हील, शाफ्ट आणि प्रॉपेलर असं हे कनेक्शन असतं. असं आपल्या शिपमध्ये 11 युनिट्सचं इंजिन आहे. असे 11 युनिट्स आहेत. हा आहे स्टफिंग बॉक्स. हे क्रँकेस इन्स्पेक्शनमधून दिसतं, ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत. वरती स्कॅवेंज फेस, खालती क्रँकेस. सो आज आपण एंट्री करणार आहे या क्रँकेस डोअरमध्ये. इथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहे फॉर इन्स्पेक्शनसाठी. सर आज आपण डोअर ओपन केलेत. सर्वात खालती सम टँक असतो, म्हणजे जे लुब्रिकेटिंग ऑइल होतं ते खालती टँकमध्ये जातं. तर हा आहे क्रँकेस वेब. याच्या आतमध्ये मेन बेरिंग्स असतात आणि त्यालाच कनेक्टेड क्रँकशाफ्ट आहे. तर हा पुढे ह्यालाच कनेक्टेड आहे हा कनेक्टिंग रॉड. हा जो दिसतो हा कनेक्टिंग रॉड, त्याला पुढे कनेक्टेड आहे क्रॉसहेड. याच्या आतमध्ये क्रॉसहेड बेरिंग्स आहेत आणि त्याला पुढे कनेक्टेड आहे पिस्टन रॉड. आणि हा वरती दिसतोय हा आहे स्टफिंग बॉक्स. तर जेव्हा इंजिन बंद असतं आणि आपल्याला इन्स्पेक्शन करायचं असतं तेव्हा आपण हे जे आहे टर्निंग गिअर, हे आपण टर्निंग गिअर फ्लायव्हीलला एंगेज करतो. त्यामुळे पिस्टनची मूवमेंट थांबते. आणि आपल्याला जर इन्स्पेक्शनच्या वेळी पिस्टनची मूवमेंट करायची असेल तर आपण ह्याने रिमोट थ्रू ह्याची टर्निंग गिअर रोटेट करतो. त्याच्यामुळे हे फ्लायव्हील एकदम स्लो कंडिशनमध्ये रोटेट होतं. टर्निंग गिअर म्हणजे हे छोटंसं असं मोटर टाईप आहे. हे गिअर्स आहेत, त्याला कनेक्टेड गिअर्स आहेत. आणि इकडून आपण एंगेज डिसेंगेजसाठी हे व्हील आहे. तो जेव्हा आपण इंजिन बंद करतो तेव्हा फ्लायव्हील मोकळा असतो. हे टर्निंग गिअर आपण फ्लायव्हीलला अटॅच करतो. बघा, इथे कॉन्टॅक्ट करतो म्हणजे पिस्टन आता ह्याची फ्लायव्हीलची मूवमेंट होणार नाही, मूवमेंट थांबवतं. आणि जेव्हा आपण स्कॅवेंज इन्स्पेक्शन करतो तेव्हा पण आपण हा टर्निंग गिअर फ्लायव्हीलला एंगेज करतो. आणि ह्याचा रिमोट हा इकडे आपण ऑपरेट करू शकतो. या रिमोटनी अपडाऊन हे आपण फ्लायव्हील रोटेट करू शकतो. त्यामुळे जेव्हा फ्लायव्हील रोटेट होतं तेव्हा हे पिस्टन मूव्ह होतं. सो इन्स्पेक्शनच्या टाईमला पिस्टनची मूवमेंट आपण मॅन्युअली ह्याच्या थ्रू करू शकतो. क्रँकशाफ्टलाच हे 11 युनिटचा हा कॉमन क्रँकशाफ्ट आहे प्रत्येक ठिकाणी. मग या क्रँकशाफ्टला कनेक्टेड आहे हे फ्लायव्हील. सो हे फ्लायव्हील जेव्हा रोटेट होतं या फ्लायव्हीललाच पुढे कनेक्टेड आहे शाफ्ट, मेन शाफ्ट. सो जेव्हा हे पिस्टनची मूवमेंट होते, या पिस्टनची बेसिकली मूवमेंट होते तेव्हा हे रोटेट होतं. याच्यामुळे फ्लायव्हील रोटेट होतं आणि फ्लायव्हीलमुळे शाफ्ट
पुढे शाफ्टला कनेक्टेड आहे प्रॉपेलर, तो पाण्याचे मूवमेंट करतो, पुश करतो आणि त्यामुळे शिप मूव होते. एवढं 1000 टनचं इंजिन, शिप हे पिस्टन हे इंजिन मूव करतं. मिस डिटेक्शन म्हणजे काय तर त्याच्या आतमध्ये ओव्हरहीट होते, खूप हीट होत आहे. हीट होऊन ते ऑइल आहे, ल्यूब ऑइलचं एक ऑइल वेपर तयार होते आणि ऑइल वेपर जर तयार झालं तर हे ऑइल मिस डिटेक्टर ते डिटेक्ट करतं आणि एक अलार्म देतं. सो इकडे जे हे अलार्म पॅनल आहे, इकडे अलार्म डिटेक्ट होतं, हे अलार्म वाजतं जोरजोरामध्ये. त्यामुळे आपल्याला कळतं की इथे ऑइल मिस डिटेक्टर टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, ऑइल वेपर क्रिएट होत आहे. सो बेसिकली जर हे वेपर क्रिएट झाले, खूप झाले तर हे एक्सप्लोजन होऊ शकतं. क्रँकेज एक्सप्लोजन असं आपण म्हणतो त्याला, खूप मोठे एक्सप्लोजन होऊ शकतं. सो हे त्यासाठी आपल्याकडे हे ऑइल मिस डिटेक्टर आहे, हे सेफ्टीसाठी आहे, सेफ्टी पर्पजसाठी.